रोशन बघते आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूज चॅनल मध्ये। आणि आपण आज थेट आलो आहे पारडसिंगा गावामध्ये। येत्या 28 तारखेला पारडसिंगा गावातील वार्ड क्रमांक 2 आणि 3 मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। येत्या 28 तारखेला या 2 वार्डामध्ये 2 जागेसाठी मतदान होणार आहे। आणि या 2 वार्डामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण पदासाठी आणि वार्ड क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षण जाहीर झालेले आहे। त्याच माध्यमातून काल दिनांक 13 तारीखला अखेरचा दिवस होता आणि या दरम्यान तहसील कार्यालय काटोलला या 2 जागेसाठी 6 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। यामध्ये वार्ड क्रमांक 3 मधून सर्वसाधारण महिलासाठी सौ श्रद्धा सौरभ वाघ आणि दीपाली प्रशांत किजारे, भाग्यश्री भूषण वरोकर या 3 महिलांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। त्यासोबत वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण पदासाठी योगेश चिमोटे, शरद खंडाईत आणि राजेश कानडे या तिघांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। तर दिनांक 28 तारखेला ही निवडणूक पार पडणार आहे। तर ही निवडणूक तालुक्यात अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण काटोल तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आहे। त्यातील काही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून त्यामध्ये बिनविरोध विजयी झालेला आहे। आणि याच काटोल तालुक्यातील पारडसिंगा या गावातील ग्रामपंचायतमध्ये 2 जागेसाठी चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। तर येत्या 29 तारखेला आपल्याला माहीत होईल की विजय कोणाचा, हार कोणाची, जीत कोणाची। मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा।